नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम होता. सकाळी मार्केट दोलायमान स्थितीतच होतं. विक्स म्हणाल तर 17च्या पुढे होता, पण दुपारी मार्केट बरंच सावरलं. आज मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर मंदी होती. HDFC बँकेचा रिझल्ट लागला. HDFC बँकेचा रिझल्ट पुष्कळसा चांगला लागला, पण त्यांचे NPA जे वाढले ते मात्र 35 उतरले नाही. त्यांचे प्रॉफिट 16,735 कोटी, ग्रॉस NPA 1.36 वरनं 1.42, नेट NPA 0.41% वरनं 0.46%, नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 30,653, प्रोव्हिजनिंग सुद्धा त्यांचं वाढलंय 2,700 कोटीवरनं 3,154 कोटी झाले. त्यांचे स्लिपेजेस 7,800 कोटीवरनं 8,800 कोटी झाले आणि लिक्विडिटी कव्हरेज रेशो 1.25 वरनं 1.23 झाले. ॲग्रीचे स्लिपेजेस 6,500 कोटी झाले. म्हणजे आपण HDFCचा रिझल्ट म्हणजे सुंदरच असणार असं गृहीत धरतो, तर तेवढा काही रिझल्ट चांगला नाही. टाटा कम्युनिकेशनचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं, पण क्वार्टर ऑन क्वार्टर. एल्कॉन इंजिनिअरिंगचा रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. हुडकोचाही रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, मार्जिन, रेव्हेन्यू सगळं वाढलं. इंड बँक हाऊसिंगमधून बाहेर निघण्याचा प्रस्ताव हुडकोनी मांडलाय आणि बॉरोईंग योजना वाढवली आहे, ती 55,000 कोटी एवढी केली. हेरिटेज फूडचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलंय. हिंदुस्तान युनिलिव्हर आईस्क्रीम बिझनेसच्या डिमर्जरला मंजुरी मिळाली. एका HULच्या शेअरला एक आईस्क्रीमचा शेअर मिळेल, आईस्क्रीम डिव्हिजनचा शेअर मिळेल असं सांगितलं. त्यांचं उत्पन्न 1% वाढलं. त्यांचा ब्युटी बिझनेस जो होता तो 8% कमी झाला. त्याचं मार्जिनही कमी झालं. त्यांचा फायदा 3,001 कोटी झाला. उत्पन्न 15,408 कोटी झालं आणि मार्जिन 23.2%. पण ह्याच्यामध्ये वन टाईम गेन 509 कोटीचा आहे. त्यांचा होम केअर बिझनेस मात्र वाढला, 9% वाढला. होम केअर बिझनेसचं मार्जिनही वाढलं. BPCLचा रिझल्ट आला. BPCLचा रिझल्ट चांगला आला. क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट वाढलं 4,649 कोटी. पूर्वीचं 2,397 कोटी होतं. त्यांचं उत्पन्न 1.13 लाख कोटी, पूर्वीचं 1.03 लाख कोटी. त्यांचं क्वार्टर ऑन क्वार्टर मार्जिन 4.4% वरनं 6.7% झालं आणि BPCLने 5 रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय. BPCLने 5 रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय. NIIT लर्निंग यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, पण मार्जिन मात्र
NIIT लर्निंगचं कमी झालं. सायन्सची मुलाखत ऐकायला मिळाली तर त्यांनी सांगितलं डिफेन्सच्या संबंधातल्या ऑर्डर्स जास्त होत्या, त्यामुळे त्याचा मार्जिनवर परिणाम झाला. 30% CAGR ग्रोथचा गायडन्स त्यांनी दिलाय. डबल डिजिट ग्रोथ होईल असं टार्गेट आम्ही ठरवलंय असं सायन्सच्या मॅनेजमेंटने सांगितलं. अकुम्स ड्रग्स या कंपनीच्या ऑफिसेसवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची धाड पडली. आता रॉ ज्यूटवर सरकारने रॉ ज्यूटची जी MSP होती, सपोर्ट प्राईस म्हणतो आपण त्याला, ती 5,335 वरनं 5,650 रुपये केली. त्यामुळे ग्लोस्टर, लुडलो ज्यूट आणि शेव्हिऑट हे जे 3 तागाचे शेअर आहेत ते तिन्ही तागाचे शेअर ही बातमी आल्यानंतर वाढले. ITIला महाराष्ट्र आपले सरकार सेवा केंद्र याच्याकडून 167 कोटीची ऑर्डर मिळाली. एअरटेलने 6 महिन्यात दुसऱ्यांदा रेट वाढवले. व्हॉइस पॅकसाठी 10 ते 12% वाढ केली. वर्धमान टेक्सटाईलचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. केन्स टेक्नॉलॉजी KEYNES यांनी QIP द्वारा 1,600 कोटी उभे करायला त्यांना मंजुरी मिळाली. पॉलीकॅपचा रिझल्ट चांगला आला. त्यांचं प्रॉफिट वाढलं 417 वरनं 464. त्यांचं रेव्हेन्यू वाढलं 4,300 कोटीवरून 5,226 कोटी आणि त्यांचं मार्जिन 13.1% वरनं 13.8%. वायर आणि केबलचा गायडन्स त्यांनी दिलाय, तर ते म्हणतात की 11 ते 13% एवढं मार्जिन राहील. 20,000 कोटी उत्पन्न होईल वर्षाअखेर. FMCGसाठी 8 ते 10% मार्जिन राहील. HDFC बँकेत मात्र 28.12 लाख शेअरचा म्हणजे 464 कोटी रुपयांचा आज सौदा झाला. पण मार्केट जेव्हा बंद झालं तेव्हा 500 पॉईंट मार्केट तेजीत होतं. पुन्हा शेअर मार्केटच्या संबंधातले शेअर आज तेजीत होते, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा, MCX म्हणा, आणि बरीचशी तेजी आज स्थिरावली होती. कालच्या इतकं मार्केट आज व्होलटाईल नव्हतं, त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. तर उद्या मार्केट कसं राहील ते आपल्याला सकाळी 9:15 वाजता दर्शन घडेलच. तुम्हालाही घडेल आणि मलाही घडेल. 25 आणि 26 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, मराठीतून आहे, स्टेशन जवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरून तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. नमस्ते.